गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मं तस्मै श्रीगुरुवे नमः. वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु. ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लादुलन पवन झालो चराचरी. मी तो कळकुसरी काहीच नेनो बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आपण ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायावर निरूपण करत होतो. त्याच्यातला एक दुसऱ्या अध्यायामधील पहिला भाग हा निरूपण मागल्या भागामध्ये झालेला आहे आणि त्याच्यातलाच अर्धा भाग आपण आता उर्वरित घेत आहोत. तर दुसरा अध्याय हा सांख्ययोगावर आधारित आहे. तर सांख्ययोग म्हणजे बुद्धियोग आणि कर्मयोग याचा थोडासा समन्वय याच्यामध्ये साधलेला आहे. भगवंताने अर्जुनाला या अध्यायाच्या निमित्तानं असा बोध केला का आता तुझ्या समोर आलेली जी परिस्थिती आहे ती युद्धाची परिस्थिती आहे आणि त्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये आपले विचार ढळू नये, समतोल राहावा यासाठी हा अध्याय निवडलेला आहे भगवंताने. आणि ते निरूपण माऊलीनं कसं सुंदर असं केलेलं आहे. तर त्याचा उल्लेख या अध्यायामध्ये आलेला आहे. त्याचा आपण अर्धा भाग बघितलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्या वाट्याला आलेली विहित कर्म म्हणजे अर्जुन हा क्षत्रिय होता आणि त्याच्यासमोर ते युद्धाचा प्रसंग होता. त्यावेळेस त्याचं योग्य कर्म विहित कर्म काय आहे आणि शरीर आणि आत्मा याच्यामधील फरक कसा आहे त्याचं निरूपण ह्या अध्यायामध्ये केलेलं आहे. आपण ते थोडंसं संक्षिप्त बघू. तर अर्जुनाला असा प्रश्न पडला होता का आता हे जर समोर आलेले आहेत माझे चुलते वडील भाऊ गुरु श्रेष्ठ पितामह असे सर्व समोर आहेत आणि यांना जर मी मारलं तर मला त्याचं पातक लागेल. अशा पद्धतीमध्ये ते अर्जुनाला त्याचं खूप मोठी एक संशय किंवा शंका निर्माण झाली होती आणि त्या द्विधा अवस्थेमध्ये अर्जुन होता. तर तेव्हा भगवंतानं सांगितलं का अरे बाबा मी मारले तरच हे मरतील. या अर्जुनाच्या घमेंडीवर प्रहार करून भगवंताने त्याच्या याच्यावर तुला याची भ्रांत झालेली आहे. तू मारणारा आणि मरणारा असे या जगामध्ये कोणी नाही आहेत. प्रत्येकजण जन्माला आल्यानंतर तो एक ना एक दिवस मारणार आहे. त्याला निमित्त काही असत आणि त्याच्यामध्ये असलेलं जे आत्मतत्व चैतन्य आहे त्याला कोणीही मारू शकत नाही. अशा प्रकारे भगवंताने याच्यावर निरूपण केलेले आहे. आणि मग भगवंताने त्याच्यासाठी काही काही उदाहरणं देत गेलेत का कोणत्या शास्त्राने या सर्वांचा अंतर्यामी वसत असणारा चैतन्याचा घात करू गेले तर होणे शक्य नाही. का ह्या शरीरामध्ये जे चैतन्य आहे त्याच्यामध्ये कोणत्याही शास्त्रानं त्याचा घात करता येत नाहीत. आत्तापर्यंत कोणी केला नाही. अशा प्रकारे आणि शरीर मात्र हे जड आहे त्याचा नाश होतो त्याचं परिवर्तन होतं. तसं आत्म्याचं परिवर्तन होत नाही. तो नाशिवंत नाही तो शाश्वत आहेत आणि ते एक तत्व आहेत. अशा प्रकारे भगवंताने काही त्याला उदाहरण दिले या अध्यायामध्ये का जसं जुनं वस्त्र झालं ते जर जीर्ण झालं तर ते टाकून दिलं जातं आणि नवीन वस्त्र धारण करतात. तसं आत्मारूप जे चैतन्य आहेत ते जुनं शरीर झाल्यानंतर ते टाकून देतं आणि परत ते वासनेनं परत दुसरं शरीर धारण करतं. असा हा जे राटगाडगं हे सतत चालू आहे आणि ह्याच्यावरच भगवंतानं थोडंसं लक्ष दिलं याच्यावर आत्मा आणि उपाधीवर आणि याच्यावरच निरूपण पुढं ह्या अध्यायामध्ये केलेले आहेत. तर अर्जुनाला सांगितलं की तुझं सध्या जे उचित कर्म आहे ते क्षत्रिय धर्म तुझा क्षत्रिय असल्यामुळे क्षत्रिय धर्म आहे आणि युद्धासारखा प्रसंग हा येण्यासाठी सुद्धा खूप भाग्य लागतं मला आणि ते तुझ्या नशिबी आलेले आहेत. तर तू हेच तुझं युद्ध करून तुझा जय झाला किंवा पराजय जय झाला तर तू याच्यात तो राजा वसेल आणि पराजय झाला आणि तुला युद्धात वीरगती आली तरी तुला स्वर्ग आयताचे आहेत. म्हणजे दोन्ही गोष्टी तू केल्या तर तुझा फायदाच आहेत. पण तू याच्यातून जर पळून गेला तर तुला मात्र ह्या युद्धाच्या रूपानं आणि ह्या तुझ्या चरित्राला काळिमा लागन. तर अशा प्रकारे तो युद्ध न करता मागं जाणं म्हणजे हा अविचार आहे. आणि ते पण म्हणला का तू जर असं करत असेल
तर जसं गाईचं दूध कितीही जरी पवित्र असलं, पण ज्याला नवज्वर झालेला आहे, म्हणजे ज्याला विषमज्वर झाले, अशा माणसाला दिल्यानंतर त्याचा त्या दुधाचा उपयोग होत नाही, उलट त्याला त्रास होतो किंवा तो मरण्याची शक्यता राहते. तसं तुला आता हे सर्व गोष्टी जुळून आलेल्या आहेत. युद्धाचा प्रसंग जुळून आला, युद्ध करायची जागा जुळून आली, सगळं आलं, आणि ते हे सोडून तू जर मागं जात असेल तर ते योग्य नाही. अशा प्रकारे भगवंतांना ह्या युद्धामध्ये असलेल्या, युद्धभूमीवर असलेल्या अर्जुनाला बऱ्याच गोष्टी समजून सांगितल्यात. आणि देहरूपी प्रपंचाची उपाधी सोडून अंतर्यामीच्या आनंदाला जो तृप्त आहे, कोणतीही कामना ज्याला शिवत नाही, देहावर दुःखाचे किती प्रसंग आले तरी ज्याचे चित्त महासुखात निमग्न असतात, उद्विग्न होत नाहीत, आपल्या आनंदाचा प्रकाश चंद्रापासून जो सर्वांना सारखा देतो, अशा प्रकारे योगी लोकांचं जे वर्तन असतं त्या वर्तनाविषयी भगवंताने याच्यामध्ये विस्तृत प्रमाणात सांगितलं. देहाविषयी सांगितलं, आत्म्याविषयी सांगितलं, आणि विहित कर्म कोणतं सध्या, म्हणजे तुझ्यासाठी ह्या सध्याच्या पार्श्वभूमीवर विहित कर्म काय आहे, अविहित काय आहे. तर अशा प्रकारे तुला जी आता प्रसंग आलेला आहे, हा युद्धाचा प्रसंग आहे, आणि यामध्ये तू कसा राहिला पाहिजेत, अशा प्रकारे भगवंताने ह्या अध्यायामध्ये बरंच विस्तृत वर्णन केले आहे. आणि मग हे शरीराचं अगोदर शरीराचं सांगितलं का शरीर कसं आहे, शरीराची शेवटी गती काय होते, आणि आत्मा जो कसा आहे तो चैतन्य रूप आहे, कसं शाश्वत आहे, तर त्याचं स्वरूप सांगितलं. आणि आलेलं जे कर्म जर आपण ते कर्म टाकून दिलेलं आहेत आणि त्याच्यामध्ये फळाची आशा जर धरली नाही, ते जर विहित कर्म केलं तर आपल्याला कसं याच्यातून, ह्या कर्मातूनच कशी मुक्ती मिळते, मोक्ष मिळतो, हे निरूपण केलं. तर शरीराविषयी सांगितलं की उपजयते नाशे, नासले पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र तैशन परिभ्रमे गा, ना तरी उद असतो अपैशे, अखंडित होत जातं जैसे, हे जन्म मरण तैशी अनिवार्य जगी. उपजतं ते नाचतं ते परत येतं. म्हणजे जसं हे घटिका यंत्र राड गाडगा आहे, तर ह्या राडग्या गाडग्यामध्ये असं होतं जातं, जे उत्पन्न होतं ते नाश पावतं, नाश पावलेलं पुन्हा दिसतं. अर्जुना, राड गाडग्यासारखा असा क्रम अखंड चालतो, अथवा उदय आणि अस्त हे आपोआप ज्याप्रमाणे निरंतर होत जात असतात, त्याप्रमाणे जन्ममृत्यू हे जगात चुकवता येणारे नाहीत. महाप्रलयाच्या वेळी या त्रैलोक्याचा सहार होतो, म्हणून हा उत्पत्ती नाश टळत नाहीत. असे हे जर तुला पटत असेल तर मग खेद का करीत आहेस अर्जुना, तू साना असून वेडासारखा का करतोस. अशा प्रकारे भगवंतांना जे समजून सांगितलं ते अशा प्रकारे सांगितलं. आणि तेच तत्व चैतन्य कसं सर्वत्र भरलेले आहेत ते पण सांगितलं. जे सर्वत्र सर्व देही, जया करता घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही, चैतन्य एक याचेने स्वभावे, हे होत जात आगवे, तरी सांग का शौचावे, येत तुवा एरवी तरी पार्था, तुझ का नेनो न मने चित्ता, परी किडाळ हे सोचिता बहुता परी. हे जे सर्वत्र व सर्व देहात व करू लागले तरी ज्याचा घात होत नाहीत, म्हणजे ज्याचा घात करायचा ठरला तरी होऊ शकत नाहीत, असं जे विश्वव्यापी एक चैतन्य आहे ते तू लक्षात घे. आणि हे सर्व जग स्वभावता उत्पन्न होत आहे व नाश पावत आहे, तरी सांग येथे तुला शोक करण्यासारखं काय आहे. की सतत जे उत्पन्न होतं, नाश पावतं, बुडबुड्यासारखा असा हा जगाचा व्यवहार चालू आहे, तर याच्यात शोक करण्यासारखं आहे तरी काय. परंतु हे अर्जुना, विचार करून पाहिले तर तुझ्या चित्ताला हे का पटू नये मला समजत नाही, पण याचे शोक करणे पुष्कळ प्रकाराने वाईट आहेत. युद्धभूमीवर असा शोक करणे हे वाईट आहेत. असे बरेच उदाहरणं देऊन भगवंताने अर्जुनाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि शरीर कसं आहे आणि कर्म कसं केलं पाहिजेत, अशा प्रकारे भगवंताने या अध्यायामध्ये सांगितलं. आणि कर्म करत असताना जरी कर्म आपण करतो मन लावून, त्या कर्माचं काय फळ मिळेल, किंवा त्या जेव्हा विहित कर्म करतो तेव्हा त्या कर्माचा परिणामाचा विचार करायचा नाही, आणि त्याच्यापासून काय फळ मिळतं त्याचाही विचार करण्याची गरज नाही. त्याच्यासाठी भगवंतानं एक 38व्या श्लोकामध्ये सुखदुःखे समे कृत्वा लाभो जया जयो, ततो युद्धाय युजस्व नैवम पापमास्मासी. म्हणजे सुखी संतोषी नायावे, दुःखी विषादाना भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी.
येत विजयी होईल, का सर्वता देय जाईल, हे आधीच काही पुढील चिंतावेना, आपणा येते उचिता, सो धर्मातेच्या राहटता, जे पावे ते निवांता, साहवनी जावे. म्हणजे ह्या श्लोकावर निरूपण करताना माऊली म्हणते का सुखाच्या वेळेस संतोष मानू नये आणि दुःखाच्या वेळी खिन्नता धरू नये आणि लाभ व हानी मनात धरू नये. या युद्धामध्ये जय मिळेल किंवा अजिबात देहच नाही सवयल, या पुढच्या गोष्टी अगोदर चिंतित बसू नये. आपल्याला योग्य असे जे स्वधर्माचे आचरण तेच करीत असताना जो प्रसंग येईल तो मुकाट्यानं सहन करावा. स्वधर्माचं आचरण करीत असताना जो जो प्रसंग येईल त्याचा काही विचार करण्याची गरज नाही आणि तो जसा येईल तसा येऊ द्यात. त्याच्याबद्दल पुढलं भाकीत अगोदरच करीत बसू नये. अशी मनाची तयारी होईल तर मग सहजच पाप घडणार नाही, म्हणून तू आता खुशाल लढावी. आणि असं जर तू करशील तर तुझ्याकडून कोणतंच पाप घडणार नाहीत. आणि अशा पद्धतीनं तो मनात विचार ठाम निश्चय कर आणि तू लढायला तयार हो. आणि त्याच्यानंतर मग हे कशानं विचार करायचा आहे, तर सद्बुद्धीनं विचार करायचा आहे. मग आपली जी बुद्धी आहे ती कशी पाहिजे, तर सुपीक पाहिजे. आणि या सुपीक बुद्धीमध्ये सुविचार जर एकदा घुसला तर संपूर्ण आपल्याला काहीतरी दिव्यच दिसतं आपल्यासमोर. कारण आपल्याला सत्य आणि असत्याची एकदा ग्वाही झाली तर सत्य काय ना असत्य काय, तर मग मात्र त्या माणसाला काही त्याला अविवेक त्याच्या अंगात त्याच्या बुद्धीमध्ये घुसत नाही. मग त्यासाठी माऊलीने एक उदाहरण दिलं तर जैशी दीपकळिका धाकोटी, परी बहु तेज ते प्रागाटी, तैसे सद्बुद्धी हे थेकोटी म्हणू नये. जैशी दीपकळिका धाकोटी, परी बहु तेज ते प्रागाटी. जशी आग ही छोटीशी दिसते पण ती भयंकर मोठ्या तेजाला प्रगट करू शकते, तशी सद्बुद्धी थोडीशीच असते. परंतु तिच्यामध्ये एकदा हा सुविचार एकदा जर घुसला आणि सुविचारानं त्या सुविचाराचा जर अधिष्ठानावर तो आरूढ झाला तर मग मात्र तुला हे अवघड काहीच नाहीत. पार्था बहुतापरी हे अपेक्षेचे विचार सुरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना अनेकासारखे भव, जैसा न जोडी परुषु का अमृत चालेशु दैवगुणे, तैशी दुर्लभ जी सद्बुद्धी, जे परमात्म्याचे अवधी, जैसा गंगेशी उदती निरंतर, तैसा ईश्वरा वाचून काही, जे अनेक लाणी नाही, ते एकच बुद्धी पायी अर्जुना जगी. तर ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान खरी पण ती मोठा प्रकाश पाडते, त्याप्रमाणे ह्या सद्बुद्धीला लहान म्हणता येत नाही. अर्जुना, विचार करण्यात पटायत असले लोक या बुद्धीचा पुष्कळ प्रकारे इच्छा करतात. कारण एकतर सृष्टीत ही सद्बुद्धी दुर्लभ आहेत. ज्याप्रमाणे इतर वस्तू हव्या तितक्या मिळतात पण परी तसा मिळत नाहीत, किंवा अमृताचा थेंब मिळण्यास तसाच दैवयोग लागतो, त्याप्रमाणे परमात्मा हा जिचे अंतिम ध्येय आहे, परमात्माच ही ज्याचा अंतिम ध्येय, अशी सद्बुद्धी किंवा असा सद्विचार बुद्धीमध्ये येत नाहीत. आणि आला तर तो भाग्यवान. ती सद्बुद्धी दुर्लभ आहे. गंगेला ज्याप्रमाणे समुद्रा वाचून निखाल असा अन्य गती नाही, त्याप्रमाणे जिला ईश्वरा वाचून अन्य आश्रयस्थान नाही सद्बुद्धीला. ती जगात फक्त एक सद्बुद्धी आहे पहा. येऊन अन्य जी बुद्धी ती दुर्बुद्धी होय. म्हणजे जी बुद्धी सारासार विचार करत नाही आणि जिला ईश्वराच्या सत्या सोडून ज्याचा कुठं थांग लागत नाही, की ज्या सद्बुद्धीचा शेवट परमात्म्यामध्ये होतो, अशी सद्बुद्धी कोणाला सहजासहजी मिळत नाही. आणि मिळाली तर त्याच्यासारखा भाग्यवान तोच. येऊन अन्य जी बुद्धी ती दुर्बुद्धी होय. म्हणजे सार हा ओळखण्यात जी बुद्धी सक्षम नाही आहेत, जी सत्याकडं जात नाहीत, जी चैतन्याकडं जात नाही, जी शाश्वताकडं जात नाही, जी परब्रह्माचं लक्षणं आपल्या अंगी अनुभूत्या देत नाहीत, अशी जी बुद्धी असेल तर ती दुर्बुद्धी होईल. तेच तिच्या ठाकाने निर्माण होतात. ती अनेक प्रकारे विकार पावते, अविचारी असतात. दुर्बुद्धी ही अविचारी असते, ती विकार पावते, तेच तिच्या ठिकाणी नेहमी रममान होतात. म्हणून पार्था त्यांना स्वर्ग संसार नरक हे प्राप्त होतात, पण त्यांना आत्मसुखाचे मुळी दर्शन होत नाही. कोणला? दुर्बुद्धीचा अविचार करणाऱ्या लोकांना, ज्यांना शाश्वत असं काही कळत नाही. म्हणजे दिव्याची ज्योत जशी छोटीशीच आहे, पण जर आग लागली तर ती किती मोठी प्रचंड होऊ शकते, अख्ख्या विश्वाला पण जाळू शकते. आणि तसं सद्बुद्धी ही थोडीशीच आहे. त्याच्यात फक्त एकदा त्या सद्बुद्धीचा जर प्रवेश झाला बुद्धीमध्ये, तर त्या सद्बुद्धीच्या प्रवेशानं, त्या सद्बुद्धीच्या विचारानं तिचा शेवट परब्रह्मापाशी, त्या परब्रह्माच्या अनुभूतीपाशी येऊन ठेपतो.
आणि तोच जर दुर्बुद्धीचा प्रवेश झाला तर तोच नरकाला घेऊन जातो. अशा प्रकारे माऊलीनं सद्बुद्धीची आणि दुर्बुद्धीची इथं हे केलं, वर्गीकरण केलं किंवा त्यांच्या दोघांमध्ये काय फरक आहे ते सांगितलं. ह्या कितवा श्लोक आहे हा? 41व्या श्लोकावर माऊलीनं अशा प्रकारे निरूपण केलेलं आहे. आता त्यानंतर माऊलीनं आपल्या एक माणसाचा जो हेतू आहे, माणसाचं जन्माचं जे सार आहे, ते जर देह मिळूनही बी नरदेह मिळूनही जर त्याला ते सापडलं नाही तर त्या नरदेहाला काही गोष्टीची उपमा दिली. तर ती उपमा अशी दिली का योगायोगा आपल्याला दैवानं आपल्याला अमृतकुंभ जोडला, अमृताचा कुंभ लागला, पण तो आपण पायानं हाणून ओलांडला आणि पुढं तो कशासाठी गेला का तो काहीतरी दुसऱ्या नश्वर वस्तूला शोधायला गेला. तर तो किती दुर्दैव म्हणावा लागेल. दैवे अमृतकुंभ जोडला, तो पाया हाणून ओलांडला, तैसा नाशिती धर्म निपजला हेतुकपणे. म्हणजे किंवा दैवयोगाने मिळवलेला अमृताचा घडा लात मारून पालथा करावा, त्याप्रमाणे फलाची अभिलाषा धरून ते हातून घडलेला धर्म विनाकारण फुकट घालवतात. म्हणजे एखाद्या आपण कर्म आचरण करायला गेलो आणि त्याच्यामधून काहीतरी मला फळ मिळेल अशीच अपेक्षा रात्रंदिवस धरली आणि त्याच कर्मानं माणसाला एकीकडं त्याच कर्माची अभिलाषा सोडली तर अमृताचा कुंभ मिळेल, आणि त्याच कर्माची अभिलाषा जर धरली तर मात्र आपल्याला अनायासच काय मिळेल का त्याचा विनाकारणचा आपल्याला जो धर्म मिळाला आहे तो फुकट वाया घातल्यासारखा होईल. घडलेला धर्म विनाकारण फुकट घालवल्यासारखा होईल. मोठ्या आयसाने पुण्य जोडावे आणि मग संसाराची अपेक्षा का ठेवावी. आपण मोठ्या अपेक्षांना पुण्याचा संचय करावा आणि त्यामधून काय मात्र संसारी नाशिवंत वस्तू का मागाव्यात. पण पहा, सद्बुद्धी ज्यास प्राप्त नाही त्यास त्या अज्ञानी लोकांशी समजत नाही काय करावे. ज्याप्रमाणे एखाद्या सुगरण स्त्रीने उत्तम पक्वान्न करून ती केवळ द्रव्याच्या आशेने विकून टाकावी, त्याप्रमाणे हे अविचारी लोक सुखोपभोगाच्या आशेने हातचा धर्म दवडतात. म्हणून अर्जुना, वेदाच्या अथर्ववादामध्ये मग्न झालेल्या या लोकांच्या मनात पूर्णपणे ही दुर्बुद्धी वास करीत असते, हे लक्षात ठेव. म्हणजे अशा प्रकारे फलाची आशा धरल्यानंतर काय होतं, फलाची अपेक्षा सोडल्यानंतर काय होतं, तर ते माऊलीनं त्याच्यामध्ये उल्लेख केला ना. आता 41 आणि 50व्या श्लोकमध्ये माऊली चित्ताचं निरूपण करतात का मनुष्यानं हे कर्म करीत असताना आपलं चित्त कसं असावं, चित्त समत्व कसं होईल, त्याच्यासाठी काय केलं पाहिजेत. तर माऊलीनं एक ओवी घेतली त्यावर. अर्जुना, समत्व चित्ताचे तेच सार जाण योगाचे, जेत मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी, तो बुद्धियोग विवारिता बहुत पाडे पाथा, दिशे हा अरुता कर्म भागू. मग त्या बुद्धियोगाचं निरूपण करताना म्हणले अर्जुना समत्व चित्ताचे. अर्जुना, यश अपयशी चित्ताची समता हेच योगाचे वर्म आहे. म्हणजे आपण कर्म करीत असताना चित्ताची समता ज्याला साधली गेलेली आहे तर हेच योगाचे वर्म आहे असे समज. या योगात मन व बुद्धी यांचे ऐक्य असते. योगामध्ये मन आणि बुद्धी यांचं ऐक्य असते. मनाचा संकल्प व बुद्धीचा निश्चय यात विरोध नसतो. पार्था, बुद्धियोगाचा निष्काम कर्माचरणाचा विचार करून तुलनेने पाहता सकम कर्माचा भाग हा फारच कमी प्रतीचा दिसतो. परंतु आरंभी तेच सकाम कर्म जेव्हा करावे तेव्हाच पुढे या निष्काम कर्मयोगाची प्राप्ती होते. कारण असे करता करता सकाम कर्मातून कर्तृत्व, मद आणि फलस्वाद टाकून राहिलेले जे शेष कर्म ती सहजच योगस्थिती होय. म्हणून बुद्धियोग हाच भक्कम पायावर उभारलेला आहे. त्यावरच अर्जुना तू आपले मन स्थिर कर व मनाने फलाशाचा त्याग कर. जे बुद्धियोगाचा आश्रय करतात तेच संसार सागराच्या पलीकडे जातात, त्यांचीच पाप व पुण्य दोहांच्या बंधातून मुक्त होते. म्हणजे माऊलीने या सांख्ययोगामध्ये बुद्धियोगाचा उपयोग करायला सांगितला का बुद्धीनं तू स्थिर करून घे का तू एकटे कर्म करायला तयार हो. तुझ्या वाट्याला जे जे आलेले कर्म आहे ते कर्म तू यथा योग्य व्यवस्थित कर आणि त्या कर्माच्या फलाची अपेक्षा करू नको. आणि तुझ्याकडून जे युद्धामध्ये जे मारले जाणार आहे त्याचं तुला पातक लागणार नाही, कारण तू ते कर्म करीत असताना कोणत्या फलाची अपेक्षा धरणार नाही. तुझा विजय होईल का पराजय होईल असं काही तू मनात नाही धरलं त्याप्रमाणे तुला त्याचावाला पाप लागणार नाहीत.
म्हणजे असंच कर्म आपल्या वाट्याला जे जे आलेलं आहे ते आपण ईश्वराला अर्पण केलेलं पाहिजेत. आपल्या वाट्याला जे नोकरी धंदा शेतीवाडी जे आपण करतो त्या कर्मामध्ये खूप असं फलाची अपेक्षा धरायची गरज नाही. जे जे होईल ते ते पाहत राहावे. म्हणजे आवडीनं भावे हरिनाम घेशी त्याची चिंता तुझी आहे. किंवा सकळ जीवांचा करतो सांभाळ तुझं मोकलेला आयुष्य होईल का. सर्व जीवांचा सांभाळ जो विश्वंभर करतो तो तुला सोडील का. तुला सोडून कुठं जाईल का. तो तुझाही बी तितका सांभाळ करेल ना. तर मग अशा प्रकारे जर आपण आपल्या वाट्याला आलेले सर्व कर्म आपण व्यवस्थित एक ईश्वराची सेवा आहे म्हणूनच जर केलं तर ते अनायासा ईश्वराला प्राप्त होईल. आणि फलाची अपेक्षा केल्यानंतर ते थोडंच त्याचं फल आपल्याला दुप्पट तिप्पट 10 पट मिळणार आहे. ते ज्याचं फळ जसं मिळणार आहे तसं ते मिळणारच आहेत. कारण कर्माचा नियमच आहेत. कर्म केल्यानंतर त्याच्यातून काहीतरी बाहेर येणार आहे आणि त्याचं फळ आज न उद्या हे आपल्याला अनायासच मिळणार आहे. तर असं आपणही करत राहिलं तर तोच अर्जुनाचा निमित्त करून आपल्यालाही भगवंतानं तोच उपदेश केलेला आहे का आपण आपापले जे आपल्या वाट्याला आलेले जे कर्म आहेत ते कर्म आपण यथायोग्य विहित कर्म केले पाहिजेत. आणि शिवाय ते कर्म करीत असताना त्या कर्माचं फळ आपल्याला मिळणार आहेत. त्याच्यापासून अशी अपेक्षा ठेवण्याची काही गरज नाहीत. ते योग्य वेळ आल्यानंतर कोणत्याही कर्माचं फळ मिळतं. अशा पद्धती भगवंतानं ह्या अर्जुनाचं निमित्त केलं. त्याचा युद्धाचा प्रसंग होता आणि आपल्याला आपल्या वाट्याला रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. आपल्याला जे विचाराचं युद्ध चालू असतं मन चंचल बुद्धीचा विचार सारखे संकल्प विकल्प करीत असतात. तर त्या मनाला आपणच आपल्या मनाला आपण बोध करायचा का हे आपण जे जे कर्म करतो त्याच्यासाठी आपण फक्त विहित कर्म करत जायचं आणि त्याच्यातून मिळणारं फळ हे आपल्याला मिळणार आहे. त्याची कोणतीही वेगळी आशा अपेक्षा लोभ ठेवायची गरज नाही. आणि योग्य असं जर विहित कर्म केलं तर तेच कर्म आपल्याला पुढं मोक्षाला घेऊन जातं. अशा प्रकारे जसं भगवंतानं अर्जुनाला सांगितलं तोच माऊलीनं आपल्याला उपदेश केला. जो सर्वत्र सदा सरिसा पूर्ण चंद्रुका जैसा अधोत्तमा प्रकाशा माझी न म्हणे आयशी अनिवच्छिनी समता भूत मात्रा सदायता आणि पालटू नये चित्ता कवन वेळी. म्हणजे कर्म करत असताना आपलं चित्त कसं शांत राहिलं पाहिजेत. चित्तामध्ये कोणते संकल्प विकल्प आले नाही पाहिजेत. तर त्यासाठी 57 श्लोकामध्ये जे माऊलीनं जे निरूपण केलं त्याचा अर्थ असं सांगितला परिपूर्ण चंद्र आपला प्रकाश देताना हा उत्तम हा अधम असे ज्याप्रमाणे मानत नाही त्याप्रमाणे जो सदा सर्वत्र सारखा समबुद्धीनं वागतो ज्याच्या ठिकाणी अशी निरंतर समता व भूत मात्राविषयी सदायता असते आणि कोणत्याही वेळी त्याच्या चित्तात पालट म्हणून कसा तो होत नाही. काही चांगले प्राप्त झाले तर त्यापासून होणारा संतोषाचा पगडा त्याच्या मनावर बसत नाही व वाईट गोष्ट झाल्यामुळे जो खिन्नतेच्या तावडीत सापडत नाहीत याप्रमाणे जो हर्ष शोकरहित असतो व आत्मज्ञानाने संपन्न असतो तो स्थिर बुद्धी होय असे अर्जुना जाण. म्हणजे एक स्थिर बुद्धीचे लक्षणं सांगितलेले आहेत का अशी स्थिर बुद्धी ठेवल्यानंतर आपल्याला प्रपंचात स्थिर बुद्धी ठेवल्यानंतर का आपाप आपल्याला ती स्थिर बुद्धी आपल्याला आत्मज्ञानाकडे आपल्या स्वरूपाकडे घेऊन जाते. अशा प्रकारे माऊलीनं याच्यावर निरूपण केलेले आहेत. अर्जुना आता आणखीन एक नवलाची गोष्ट सांगतो ऐक. जे साधक निग्रहाने विषयाचे त्याग करतात श्रोत्रादी इंद्रिय आवरतात पण जिभेला आळा घालत नाही त्याशी विषय हजारो प्रकारे घेरून टाकतात. आणि ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची वरवरची पालवी फोडून टाकली पण मुळाला पाणी घातले तर त्या झाडाचा नाश कसा होणार. ते झाड पाण्याच्या द्वारावर आडव्या अंगाने ज्याप्रमाणे अधिक विस्ताराने त्याप्रमाणे रसन इंद्रियाच्या द्वाराने विषय वासना मनात पोहोचतात. ज्याप्रमाणे इतर इंद्रियांचे विषय तुटतात त्याप्रमाणे रस खाणेपिणे हा जिभेचा विषय निग्रहाने तोडता येत नाही कारण त्या वाचून जगणेच व्हायचे नाही. पण अर्जुन जेव्हा साधक अपरोक्ष अनुभव घेऊन परब्रह्म होऊन जातो तेव्हा त्याला आशाही रचनेचं सहज नियमन करता येते. जेव्हा भगवंताविषयी आपण जेव्हा नामसाधना करतो त्याला अपरोक्ष परब्रह्माची अनुभव येतो. तिथून पुढं तो काय करतो तर रचनेचं बी रचनेचं बी तो नियमन करतो. तो सात्विक आहार घेतो अल्प आहार घेतो आळशी मंद आणि जो आहारामध्ये रजोगुण तमोगुण जास्त भरलेले आहेत तसा तो आहार तो कधीच घेत नाहीत कारण त्यापासून प्रमाद तयार होतो विकल्प तयार होतात आणि माणसाच्या अंगामध्ये जो सात्विकता यायला पाहिजे ती येत नाहीत. ही सगळे आहारावर अवलंबून आहेत नाही का. आहार निद्रा भय हे ज्या गोष्टी आहेत ह्या कशावर आहेत तर त्या आहारावर आहेत.
आणि मग त्या आहारावर कंट्रोल करण्यासाठी आपण कसा घेतला पाहिजे, सात्विक आहार घेतला पाहिजे, आहार प्रमाणात घेतला पाहिजे, वेळेत घेतला पाहिजे, हे पण शास्त्राला धरून आहेत. तर जोपर्यंत आपण आहारावर नियंत्रण करत नाहीत तोपर्यंत आपली सात्विक वृत्ती होणार नाहीत, आणि जोपर्यंत सात्विक वृत्ती होत नाहीत तोपर्यंत त्या परब्रह्माचं अवलोकन आपल्याला कळणार नाही, त्याची अनुभूती येणार नाहीत. तर त्याच्यासाठी माणसानं जीवेवर खूप ताबा ठेवला पाहिजे. योग्य भाषण, योग्य आहार, योग्य विहार, इंद्रियांचं दमन, या अशा प्रकारे आपल्याला जिथं गरज आहे तिथंच बोललं पाहिजे. जे योग्य आहार आहे तोच घेतला पाहिजे, योग्य विहार केला पाहिजे. त्या प्रकारे तुकाराम महाराजांचा एक अभंग आहेत ना, का आहार विहार जो घेतला पाहिजे तो योग्य घेतला पाहिजे, इंद्रियाला बासर म्हणजे इंद्रियांची चोचले पुरवले नाही पाहिजेत. अशा प्रकारे जर आपण आपल्यावर नियंत्रण केलं तर ते सात्विक वृत्ती होण्यासाठी खूप ते महत्त्वाचं आहे. त्यावेळी शरीराचे काम क्रोधादी विकार नष्ट होतात आणि इंद्रिय आपले विषय विसरतात. कधी ज्यावेळी ते ब्रह्म मी आहे असा अनुभव येतो, म्हणजे जेव्हा भगवंताचं जेव्हा आपण निमित्त आहार घेतो आणि जेव्हा भगवंताचा अपरोक्ष अनुभव येतो तेव्हा मात्र काय होतं, मी ब्रह्म आहे असा अनुभव येतो. त्यावेळी शरीराचे काम क्रोधादी विकार नष्ट होतात आणि इंद्रिय आपले विषय विसरतात. इंद्रियसुद्धा आपल्याला विषय विसरतात, कारण आपल्याला त्या चैतन्याचा अनुभव आपल्या शरीरामध्येच येतो आणि तो गुरुकृपेनं होतो. अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला सांगतात आणि त्याचं माऊली निरूपण करतं ह्या विषयावर. तो 59वी ओवी दुसऱ्या अध्यायामधली. आता 62-63 अशी ओवी, त्याच्यामध्ये असं सांगितलं का बुद्धिनाश, आणि बुद्धिनाशामुळे तो पुरुषनाश पावतो. स्मृतिभ्रंशापासून बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाशामुळे तो पुरुषनाश पावतो. म्हणजे माणसाची बुद्धी जर काम दिलं नाही तर बुद्धीला जर योग्य असं आठवण झाली नाही किंवा बुद्धीचा वापर योग्य केला नाही तर त्या बुद्धीचा कसा नाश होतो. तर अंतःकरणात विषयाची जर नुसती आठवण असेल तर संग टाकलेला असे पुन्हा विषयशक्ती येऊन चिकटते व त्या विषयाशक्तीमुळे विषयप्राप्तीची इच्छा प्रकट होते. जेथे काम उत्पन्न होतो तिथे क्रोधाने आपले विराड अगोदरच ठेवलेले असते आणि जिथे क्रोध आला तिथे कार्यकार्याविषयी अविचार ठेवलेला आहेच असे समज. म्हणजे काम सक्सेस झाला तर त्याची तृप्ती वाढते, आणि काम नाही झाला, कामाची तृप्ती नाही झाली, कामाची तृप्ती झाली तर लोभ वाढतो, आणि कामाची तृप्ती नाही झाली तर क्रोध वाढतो. म्हणजे काम, क्रोध, लोभ हे एकाच याचे अंग आहेत का. ते एकाची तृप्ती होत नाही, एकाची तृप्ती झाली तरी लोभ वाढतो, नाही झाली तर क्रोध वाढतो. म्हणजे काम, क्रोध, लोभ हे कसेचे एकापासूनच हे तिघं तयार झालेले आहेत, ते वेगळे नाहीत. आणि एकाची तृप्तीनं असं होतं आणि एकाची अतृप्ती झाली तरी बी ते दोन्ही गोष्टींना ते वाईटच आहेत. म्हणजे त्याच्यासाठी काय पाहिजे तर आपला आहार व्यवस्थित पाहिजे, आपले विचार व्यवस्थित पाहिजे, आपल्याला बुद्धीमध्ये निश्चय व्यवस्थित झाला पाहिजे, आणि आहार विहार जे आहे ते त्याच्यावर माणसाचं नियंत्रण पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या बुद्धीमध्ये निश्चय होतो का हा आत्मा कोण आहे, शरीर कोण आहे, आपल्याला योग्य कर्म काय, विहित कर्म कोणते आहेत, कर्म करत असताना फलेशाची अपेक्षा येत नाही, आणि आपण जे कर्म करतो ते ईश्वराचेच कर्म, ईश्वर म्हणूनच करतो, ईश्वरासाठीच करतो, आणि ते ईश्वरालाच जाऊन मिळतात. म्हणजे कर्माचे आपल्यामध्ये असलेलं जे चैतन्य आहे त्याच्या सत्यानंच आपले हालचाल होते, त्याच्या सत्यानंच आपण पाहतो, त्याच्या सत्यानंच आपले हात चालतात, त्याच्या सत्यानंच आपले पाय चालतात. मग असं होतं असेल तर ते कर्म करतं तरी कोण, तर त्याचा अंतिम जर ठाव घेतला तर ते ईश्वरच करतात. कारण त्याच्यामधलं जर चैतन्य गेलं तर शरीर काहीच करत नाहीत. म्हणून आपलं कर्म आपण सतसत विवेक बुद्धीनं त्याचा उपयोग करायचा, आणि आपलं कर्म कोण करतं, आपण विचार कशाच्या सत्यानं करतो, आणि आपण आपले इंद्रिय चालतात ते कोणाच्या सत्यानं चालतात. तर याचा विचार जर केला तर ते सर्व चैतन्याच्या सत्यानं चालतात. म्हणून आपण केलेले कर्म हे ईश्वरालाच मिळतात जर सतसत विचारानं चांगला विचार केला तर. आणि मग याच्या पुढं नंतर माऊली असं म्हणतात का माणसाच्या आपल्याला चित्तामध्ये प्रसन्नता कशी येईल, आणि ज्यांच्या चित्तामध्ये प्रसन्नता आलेली आहेत तर त्यांचे व्यापार कसे होतात. तर ह्या 65व्या श्लोकार माऊलीने निरूपण केलं. देख अखंडित प्रसन्नता, अथि जेत चित्ता तेथे रिग्ने नाही समजता,
संसार दुःखा जैसा अमृताचा निर्जरू प्रसवे जयाचा जठरू तया श्रुती तृषेच्या अडधरू काहीच नाही तैसे हृदय प्रसन्न होय. तरी दुःख कैचे के आहे ते अपसह्य बुद्धी राये परमात्मा रूपी जैसा निर्वतीचा दीपू सर्वता नेने कंपू तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्त. आता या अखंडित प्रसन्नता कोणाच्या चित्ताला आहेत? पहा, जेथे चित्ताला निरंतर प्रसन्नता असते, चित्त जर निरंतर प्रसन्नता असले तर तेथे कोणत्याही संसार दुःखाचा प्रवेश होतच नाही, कारण चित्तच प्रसन्न आहेत. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात का मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. जर माणसाचं मनच जर एकदा प्रसन्न झालं तर काय होईल? तर सर्व सिद्धी आपापच तयार होईल. तसं माणसाच्या चित्तामध्ये जर ते एकदा जर प्रसन्नता जर घुसली, ती चित्तामध्ये जर परिपूर्ण जर वसली, तर मग मात्र त्याला काय संसार दुःखाचा प्रवेश होत नाहीत. ज्याप्रमाणे अमृताचा झरा ज्याच्या पोटात उत्पन्न होतं त्याला तहानभुकीची भीती कधीच नसते, त्याप्रमाणे अंतःकरण प्रसन्न झाले तर मग दुःख कैसले आणि कुठले? त्यावेळी परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी सहजच स्थिर होते. ज्याप्रमाणे निवाराच्या ठिकाणी असलेली दिव्याची ज्योत मुळीच हलत नाही, त्याप्रमाणे योगयुक्त पुरुष स्वस्वरूपी स्थिर बुद्धीने राहतो. त्याप्रमाणे योगयुक्त जो पुरुष आहे तो स्थिर बुद्धीने राहतो. अशा प्रकारे अर्जुनाचं निमित्त करून भगवान श्रीकृष्णाने जे जे श्लोक लिहिले आणि त्या श्लोकामधून माऊलीनं आपल्याला जे सांगितलं, तर चित्तामध्ये आपलं चित्त प्रसन्न कसं होईल, चित्तामध्ये निरंतर प्रसन्नता कसं येईल, तर त्याच्यासाठी सात्विक विचार आणि ते विचार आपण अंगीकार केले पाहिजेत, त्याच्यासाठी बुद्धीचा सदुपयोग केला पाहिजेत, असं थोडक्यामध्ये याच्यात दिसतं. आणि माऊलींना त्याच्यामध्ये हे पण सांगून टाकलं का माणसाची दुःख कशामध्ये, तर मनाची चंचलता हेच दुःखाचे सार आहे. याकरता इंद्रियाचा निग्रह करावा हे चांगले आहे. का मनाची जी सतत चंचलता आहेत, की देव कुठं आहेत, देव कसा आहे, देव काय करतो, देव कसा पाहतो, देव काय खातो, देव कुठं राहतो, हे सगळ्यांचं जर उत्तर आपल्याला मिळत गेलं आणि बुद्धीमध्ये त्याचा निश्चय जर झाला, तर मग मात्र इंद्रियांची चंचलता काही चालत नाही. कारण त्याला कळतं की ईश्वर आपल्यामध्ये आहे, सर्वामध्ये ओतप्रोत तो भरलेला आहे आणि तो नाही अशी जागाच कुठे नाहीत. अशा प्रकारे एकदा जर निश्चय झाला तर मग मात्र इंद्रियाची जी चंचलता आहेत, मनाची जी चंचलता आहेत, ती काही जास्त चालत नाही आहे. मग त्याप्रमाणे ज्याची इंद्रिय ताब्यात असतात व तो म्हणेल तसे करतात, त्याची बुद्धी स्थिर झालेली असे समज, आणि मग ईश्वराविषयी जर सगळेच जर आपले प्रश्न जे एकदा सुटले तर तो आपाप त्याची बुद्धी स्थिर होते आणि त्याच्याकडून सगळं काही सात्विक कर्म त्याच्या हातून होतं. देख भूत ज्यात निधाले तेथेच जया पाहिले आणि जीव जेथे चेले तेथे निद्रतो जो तोच तो निरुपाधी अर्जुना तो स्थिर बुद्ध तोच जाणे निरवधी मुनीश्वर. म्हणजे इथं योगी पुरुषाचे माऊलींना जे लक्षणं सांगितलेले आहेत, तर ते लक्षणं असं आहे का जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निजलेला अज्ञानी असतात, त्या ठिकाणी ज्याला उजेडलेले असते, म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालेलं असते, आणि जीव ज्या देहादी प्रपंचाच्या ठिकाणी जागा असतात त्या ठिकाणी जो निजलेला असतो तोच खरा निरुपाधी होय. अर्जुना त्याचीच बुद्धी स्थिर झालेली आणि तोच अखंड मुनीश्वर. म्हणजे स्थिर बुद्धीच्या माणसाला ईश्वराविषयी काहीच भ्रम राहत नाहीत, काही त्याचा स्मृतिभ्रंश होत नाहीत, त्याच्याबद्दल त्याचे काही संशय राहत नाहीत. अशा माणसाचे लक्षणं माऊलींना ह्या अध्यायामध्ये सांगितलेले आहेत. आणि ह्या अध्यायाच्या निमित्तानं ऐसा आत्मबोध तोषला जो परमानंद पोखला तोच स्थिर प्रज्ञ उभाला ओळखतो. म्हणजे आत्मज्ञानी पुरुषाचे त्याचे लक्षणं सांगितलेले आहेत माऊलींना. का 71व्या श्लोक निरूपण असा जो आत्मज्ञानाने पुष्ट झालेला व परमानंदाने पुष्ट झालेला आहे तोच खरा स्थिर बुद्धी आहे. स्थिर बुद्धी आहे असे तू जाण. तो अहंकाराला घालून सर्व कामना सोडून व अनुभवाच्या अंगाने जगतरूप बनून जगात वावरतो. त्याला या संपूर्ण जगामध्ये ईश्वरच भरलेला दिसतो, ईश्वर सोडून काही दिसत नाहीत. असा हा स्थिर बुद्धीचा मनुष्य हा सगळ्यांना एक मार्गदर्शक ठरतो, असं माऊलीने ह्या अध्यायामध्ये निरूपण केलेले आहेत. आणि या सांख्य योगामधून आत्मा कसा शाश्वत आहे, देह कसा बदलता आहे,
देह हा जड आहेत आणि त्याचे जे गुणधर्म आहेत ते सगळे परिवर्तनशील आहेत. आत्मा अपरिवर्तनशील आहेत आणि आपल्या वाट्याला आलेले जे कर्म आहेत ते कर्म कसे आपण ईश्वराला अर्पण करून केले पाहिजेत, त्याच्यात कोणती फलाची अपेक्षा धरली नाही पाहिजेत. अशा प्रकारे या सांख्ययोग म्हणून दुसरा जो अध्याय आहे त्याला या सर्व बाजूनी अर्जुनाला भगवंतांना या गोष्टी, ह्या तत्त्वज्ञान हे कसं समजून सांगितलं असे ह्या अध्यायावरून, ह्या दुसऱ्या अध्यायावरून कळून येतं. तर ह्या प्रकारे आपण या दुसऱ्या अध्यायामधले जे निरूपण होतं ते आज थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आपण तो श्रवण करावा. जय हरी, जय हरी, जय हरी.